नमिता मुंदडा ताई बोला. सन्मान्य सदस्यांनी विक्रम पासपुतेजींनी एकदम चांगली लक्षवेधी मांडली आहे. आदरणीय पंकजाताईंनी सुद्धा एकदम छान त्याच्यावरती आणि सीएम सरांनी सुद्धा उत्तर दिलेलं आहे. माझे फक्त एक दोन कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिझम होते. एक तर ताई जसं बोललात की ताई लोकल बॉडीजवरती ह्याचं करायला पाहिजे, पण आय अंडरस्टँड की आपल्या डिपार्टमेंटकडे जी मॅन पॉवर कमी असल्यामुळे आपण जर लोकल बॉडीजकडे नेलं तर नक्कीच आपण चांगल्या पद्धतीने ह्याच्यामध्ये करू शकतो. दुसरी गोष्ट होती की आपल्याला ग्रीन वेडिंग हे सर्टिफिकेट जर आपल्याला देता आलं, आपले जे गावामध्ये खूप लग्न होतात, या लग्न करणाऱ्या सगळे जी फॅमिली आहे त्यांना जर सांगितले तुम्ही प्रॉपर चॅनल्समधून जर चांगलं प्रोडक्ट्स वापरले, नॉन प्लास्टिक वापरले, तर तुम्हाला कुठली तरी इन्सेंटिव्ह मिळेल, तुम्हाला 50,000 रुपये तर असं काहीतरी रिवॉर्ड देता येईल, तर नक्कीच त्याच्यासाठी सुद्धा एक चांगल्या पद्धतीने लोक पुढे येतील आणि आपल्याला एक चेंज बनवता येईल. मग दुसरं सुद्धा होतं की आपले बचत गटच्या महिला असतील त्यांना सुद्धा जर आपण कुठली तरी इन्सेंटिव्ह दिली आणि चांगल्या गोष्टी आपल्याला एन्व्हायरमेंटल फ्रेंडली फ्लावर्स एक्सेट्रा यूज केलं तर नक्कीच ते सुद्धा आपण करू शकाल का, हा एक विचार होता. आणि मला एक लास्ट प्रश्न सांगायचा होता, जर आपण स्कूल लेवलवरती आपण सर्वजण इकडे आहोत, सगळे MLAs असतील, नगरसेवक, सरपंच, आपण जर जाऊन स्कूल्समध्ये जर ह्याचा टॉक घेतला, मुलांशी संवाद साधला, तर नक्कीच आपण एक सिविक सेन्स बदलून आपण नक्कीच चांगल्या पद्धतीने ह्याच्यामध्ये एक चेंज आणून चांगल्या गोष्टींकडे लोकांना वळायला, म्हणजे आपल्या नॉन हार्मफुल केमिकल्स नाही वापरणं, प्लास्टिक नाही वापरणं, त्याचा चांगला यूज कसा हो ह्याच्यासाठी जर आपल्याला करता आलं तर नक्कीच एक चांगल्या पद्धतीने ह्याच्यामध्ये आपल्याला एक युजफुल हे होईल. तर स्कूल लेवल ट्रेनिंग सुद्धा आपण सुरू करणार का, हा विषय होता. धन्यवाद. माननीय नमिता मुंदडा यांनी खूप चांगले सजेशन केले. तर सजेशन फॉर ऍक्शन आम्ही नक्कीच हे सगळे छान ग्रीन वेडिंग म्हणण्यापेक्षा ग्रीन इव्हेंट जर आपण करू शकलो, खास करून महानगरपालिका नगरपालिकांमध्ये, तर बऱ्याच अंशी याच्यामध्ये चांगला मेसेज जाईल आणि इट्स अ व्हेरी गुड सजेशन आणि आम्ही नक्की त्याचा अवलंब करू.